कोल्हापूरच्या राजाचं दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या उपस्थितीमध्ये स्वागत झालंय आणि मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे. या कोल्हापूरचा राजा निर्मितीमध्ये गणपती उत्सवामध्ये माझा देखील खारीचा वाटा आहे आणि ज्या पद्धतीनं कोल्हापूरकर या गणपतीच्या उत्सवामध्ये सामील होतात त्याबद्दल कोल्हापूरकरांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आणि आज गणपती पुढच्या महिन्यामध्ये आहे, परंतु राजाचं आगमन होणार आहे म्हणून लाखो भाविक हे कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. गणपतीसमोर नतमस्तक होण्यासाठी लाखो तरुण तरुणी देखील आहेत आणि मला असं वाटतं की हीच या कोल्हापूरच्या राजाची कमी आहे. ते तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोर कोणावर नाराज आहे त्याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी घेतील. जेनजी हा महाराष्ट्राचा कणा आहे, युवा वर्ग हा महाराष्ट्राचा कणा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही सरकार म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या युवकांना बरोबर घेऊन जर आपण काम केलं आणि त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो तर ते काय आपल्याला नाकारणार नाहीत. आणि त्यातलाच एक भाग हा कोल्हापूरचा राजा आहे. मी बघा, कोल्हापूरच्या राजाच्या आगमनासाठी लाखो जनजी इथे एकत्र झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात जे आहे, त्यांना जे आवश्यक आहे ते आम्ही जर राज्यकर्त्यांनी दिलं तर ते राज्यकर्त्यांच्या मागे उभं राहतात. पण माझी विनंती अशी आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काही राजकीय पक्ष जे आरूढ झालेले आहेत ते चुकीचं आहे. मी गोल सर्कल मित्रमंडळाचा कार्यकर्ता गणेश पाटील बोलत आहे. 1978 साली मंडळाची स्थापना झाली. यंदाचं हे 48वें वर्ष गणेशोत्सव मंडळ साजरा करत आहे. यापूर्वी हलत्या टेकवायची परंपरा होती. 2014 सालापासून सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांच्याकडून 11 फुटाची मूर्ती मुंबईहून आपण बनवून आणतो आणि त्या मूर्तीला कोल्हापूरचा राजा असं संबोधलं जातंय. आणि या राजाच्या आगमनासाठी अनेक भाविक आज दर्शनासाठी इथं हजारो भाविक उपस्थित राहिलेले आहेत. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आगमन सोहळा म्हणून गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूर राजाचा आगमन सोहळ्याकडे पाहिलं जाते. दरवर्षी 700 बॉटल रक्तदानाच्या गोळा केल्या जातात. आरोग्य शिबिर घेतले जातात. गरजूंना मदत केली जाते. प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपून गणेशोत्सव साजरा केला जातो. आगमन सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच केला जातोय. आमच्याकडे ढोल ताशा पथक, हलगी वादन या पद्धतीचे पारंपरिक वाद्ये असतात. पुढे जाऊ द्या, जागा करून द्या, रस्ता करून द्या. बरेचसे भाविक ज्यांचं दर्शन झालेलं